आता इतरही बातम्या पाहणार आहोत। आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी 2 मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत। उत्तर प्रदेशातला त्यांचा पारंपरिक असलेला अमेठी आणि केरळमधील वायनाड या 2 मतदारसंघातून राहुल गांधी आपलं नशीब आजमावतायत। डावीकडची दृश्य आपल्याला थेट दिसतायत। ते राहुल गांधी आपला वायनाडमधून लढण्याचा उमेदवारी अर्ज भरतायत आणि केरळमध्ये ते दाखल झाले आणि त्यानंतर आपला उमेदवारी अर्ज भरताना राहुल गांधी आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते आणि यावेळी प्रियंका गांधी सुद्धा त्यांच्या सोबत उपस्थित। कार्यालयातली ही दृश्य राहुल गांधी आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केरळला गेलेत आणि त्यांच्या सोबत प्रियंका गांधी सुद्धा उपस्थित आहेत। लोकसभा निवडणुकीसाठी वायनाड मतदारसंघाची राहुल गांधींनी निवड केली आणि अर्ज भरताना राहुल गांधींसोबत प्रियंका गांधी सुद्धा उपस्थित आहेत। आणि थोड्याच वेळात प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांचा भव्य असा रोड शो वायनाडमध्ये होणार आहे। मतदारांपर्यंत पोहोचण्याचा राहुल आणि प्रियंका गांधींचा प्रयत्न आणि केरळच्या वायनाडमध्ये राहुल गांधी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्याची ही थेट दृश्य आणि त्यांच्या सोबत यावेळी प्रियंका गांधी सुद्धा उपस्थित आणि थोड्याच वेळात त्यांचा भव्य असा रोड शो सुद्धा केरळमध्ये होईल आणि तिथल्या लोकांची जशी मागणी होती की राहुल गांधी यांनी या मतदारसंघातून लढावं आणि त्यांच्या विनंतीला मान देत राहुल गांधी स्वतः वायनाडमधून लढतायत आणि त्यांच्या सोबतच त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी सुद्धा उपस्थित। मोठा जनसमुदाय राहुल गांधींच्या समर्थनार्थ आज वायनाडमध्ये आणि उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भव्य असा रोड शो त्यांचा वायनाडमध्ये होणार आहे। डावीकडची थेट दृश्य राहुल गांधी आपला उमेदवारी अर्ज भरत असताना आणि उजवीकडे त्यांच्या समर्थनासाठी आलेला मोठा जनसमुदाय। त्यामुळे आज सगळ्यांचं लक्ष हे वायनाडमध्ये असणार आहे कारण खूप जनसमुदाय, खूप मोठे काँग्रेसचे कार्यकर्ते आज वायनाडमध्ये आहेत कारण स्वतः काँग्रेसचे अध्यक्ष पक्षाचे अध्यक्षच राहुल गांधी हे या मतदारसंघामधून लोकसभा निवडणूक लढवतायत आणि ते आपला उमेदवारी अर्ज भरत असताना झालेली ही मोठी गर्दी। या संदर्भातली माहिती आपण घेऊयात। वैशाली मालेवार आमच्या प्रतिनिधी आहेत फोन लाईन वरती। वैशाली, राहुल गांधींनी अर्ज दाखल केला, रोड शो बद्दल काय? श्वेता, राहुल गांधी या 2019च्या निवडणुकीमध्ये महत्वाचं म्हणता येईल की वायनाड केरळमधली जी जागा आहे त्या सीटवरून ते निवडणूक लढत तुषार वेलापल्ली जे बीजेपीचे आहेत आणि पीपी सुनार या तिघांची ते लढत असणार आहे। आणि महत्वाचं म्हणजे इतक्या वर्षापासून राहुल गांधी हे अमेठीमधून निवडणूक लढायचे। त्यानंतर गेल्या निवडणुकीत ज्या प्रकारे स्मृती इराणी आणि राहुल गांधी यांची लढत झाली आणि त्याच्यामध्ये राहुल गांधी आणि स्मृती इराणी याच्यात खूप काही मतांचा अंतर नव्हता। ते बघता कुठेतरी वाटतंय की राहुल आणि काँग्रेस पक्षाला एक भीती असल्यामुळे त्यांनी म्हणता येईल की काय त्यांनी वायनाड ही जागा निवडली आणि हे वायनाड जी जागा आहे ती मुस्लिम बहुल आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे काँग्रेसच्या पक्षातला मानलं जाते। तिथे काँग्रेसचा जो आहे दबाव चांगला आहे आणि 23 एप्रिलला ते जे आहे ते मतदान होणार वायनाडमध्ये त्याचा शक्ती प्रदर्शन करण्यात राहुल गांधी आपला आणि प्रियंका गांधी तिथे पोहोचलेले आहे। बऱ्याच वर्षानंतर म्हणतात की काँग्रेसचा जे मेन चेहरा आहे, गांधी परिवारातले मेन चेहरा आहे ते त्यापैकी कोणते तिथे पोहोचलेलं आहे आणि या प्रकारचा शक्ती प्रदर्शन जे आहे आता थोड्या वेळातच आपल्याला रोड शोच्या द्वारे बघायला मिळणार आहे। श्वेता, बरोबर। आणि राहुल गांधींनी वायनाडचीच का निवड केली किंवा मग आता प्रियंका गांधी सुद्धा स्वतः त्यांच्या सोबत आहेत त्यामुळे दोघं भाऊ बहीण मिळून खूप मोठं शक्ती प्रदर्शन वायनाडमध्ये करतील आज? नक्कीच, जसं मी सांगितलं त्याप्रमाणे केरळचा वायनाडचा हा जो एरिया आहे हा मुस्लिम बहुल आहे। याशिवाय गेल्या अनेक वर्षापासून जितक्या निवडणुका होत्या त्याच्यामध्ये वायनाडमधनं काँग्रेसचा जो सिक्का आहे तो मजबूत आहे। जेव्हापासून वायनाड सीट तयार झाली तेव्हापासून तिथे मानलं जाते। इव्हन सुषमा स्वराज यांच्याविषयी बोललं जातं की त्यांना देखील तिथे आपलं जे आहे पाऊल जमवता आलं नव्हतं। त्यामुळे ही एक काँग्रेसच्या पक्षात असलेली सीट आहे आणि जर अमेठी हातून गेली तर राहुल गांधी एक दुसरी जागा एक ऑप्शन म्हणून वायनाडला ठेवलाय असं म्हणता येऊ शकते की ज्या प्रकारची पूर्ण परिस्थिती आहे। कारण 2014च्या आधी अमेठीपर्यंत कुठलाही जो पत्रकार आहे किंवा न्यूज एजन्सीज आहे त्यांचं लक्ष जात नव्हतं, मीडियाचं लक्ष जात नव्हतं। पण 2014च्या निवडणुकीत स्मृती इराणी ज्या प्रकारे तिथे गेली आणि त्यानंतर जो अमेठीचा रूप बाहेर आला आणि त्यानंतरही गेल्या 5 वर्षातही अमेठीमध्ये जात राहणं स्मृती इराणीचं आणि लोकांशी संपर्क साधणं शिवाय जे मोदीची लाट आहे ते सगळं ऑल ओव्हर बघता
काँग्रेसकडनं दोन राहुल गांधी लढावा असा निर्णय घेतला गेला आणि त्यामुळे वायनाड ही जागा निवडली गेली, जी राहुल गांधीसाठी थोडी सेफ मानली जाते. श्वेता, बरोबर. आणि अमेठी मधून थोडी भीती वाटते असं स्मृती इराणी सुद्धा स्वतः म्हणाल्या आणि त्यामुळेच राहुल गांधींनी वायनाडची निवड केली. विश्वास वाटतोय राहुल गांधींना की मी नक्की या ठिकाणून निवडून येईनच? अगदीच. वायनाड ही जागा अशी आहे की जेव्हापासून वायनाड ही सीट तयार झाली तेव्हापासून आतापर्यंत ते काँग्रेसचं एक वर्चस्व आहे त्या भागात. त्यामुळे वायनाड ही सेफ सीट मानली जाते गांधी परिवारासाठी स्पेशली. आणि अमेठीची जिथपर्यंत गोष्ट आहे तिथं स्मृती इराणी यांनी ज्या प्रकारे स्वतःला प्रमोट केलेलं आहे, लोकांच्या मधात गेलेले आहेत. कारण गेल्या 5 वर्षात तुम्ही त्यांना कुठल्या मिनिस्ट्रीमध्ये त्यांचं काम तिथे दिसतो ना दिसतो, अमेठी स्मृती इराणी ह्या दिसत राहिल्या. त्यामुळे तिथे त्यांची ती इमेज क्रिएट झालेली आहे. शिवाय अमेठी गेल्या इतक्या वर्षात काँग्रेसची सीट असून देखील तिथे तेवढा डेव्हलपमेंट झाला नाही, विकास झाला नाही. या सगळ्या मुद्द्यांना बघता आता हे महत्वाचं होतं की 2019ची निवडणूक जर राहुल गांधी तिथे हरले अमेठीमध्ये, ते खूप मोठा डाग म्हणता येईल की ते गांधी परिवार लागेल, ते लागू नये. त्यामुळे दुसरं एक सेफ साईड म्हणून काय तर वायनाड असं हे निवडलं गेलं. आणि वायनाड हे 100% हे काँग्रेसच्या पक्षात असलेली सीट आहे. त्यामुळे राहुल गांधी आणि काँग्रेस यांनी ही जागा जी आहे ती निवडलेली आहे. बरोबर. आणि फक्त उत्तर भारतातच नव्हे तर दक्षिण भारतात सुद्धा काँग्रेसची किती हवा आहे, किती किंवा काय आमचा त्या ठिकाणी पकड आहे हे दाखवण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न आणि त्यासाठीच दक्षिण भारतामधली ही जागा निवडली गेली. अगदीच अगदीच अगदीच. राहुल गांधी याच्यातही बघाल तुम्ही, प्रियंका गांधी यांनी युपी मध्ये जाऊन लखनौ, वाराणसी हा एरिया गंगावरून बोटवरून प्रवास करणं किंवा लोकांशी संपर्क साधणं असे वेगवेगळे कामं केले. आता तसंच आम्ही युपी उत्तर भारतातच आहे तर दक्षिण भारतातही आमचं किती पकड आहे हे दाखवण्याचा एक प्रकार म्हणता येऊ शकते, एक शक्ती प्रदर्शन म्हणता येऊ शकते की थोड्या वेळात सुरू होईल आणि आपल्या सगळ्यांना बघायला मिळणार आहे. तिथे मोठे मोठे जे मणिशंकर अय्यर असो किंवा मग मुकुल वासनिक असो असे अनेक जे काँग्रेसचे बडे नेते आहेत ते आहेत. साऊथचे जे मोठे चेहरे आहेत काँग्रेसचे ते तिथे आहेत, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी असल्यामुळे. आणि कुठेतरी एक बीजेपीचं जर बघितलं साऊथमध्ये थोडं कमकुवत आहे त्या बीजेपीचा, त्याचा फायदा उचलण्याचा एक प्रयत्न आपल्याला ह्याचा म्हणू शकतो. बरोबर. आणि गांधीनगरमध्ये अमित शहांची जी रेकॉर्ड ब्रेक रॅली झाली तशाच पद्धतीची ही रॅली असणार आहे. कारण आत्ताच म्हणजे या रॅलीला सुरुवात झाली की नाही माहिती नाही, मात्र त्याआधीच कार्यकर्त्यांची इतकी मोठी गर्दी आहे. अजून रॅली सुरू झाली नाही श्वेता, पण ऑफकोर्स कारण की वायनाड ही जी जागा आहे तिथं राहुल गांधीचं येणं आणि प्रियंका गांधी यांचं महासचिव झाल्यानंतर पहिल्यांदा येणं हे दोन्ही ओकेजन जे आहे ते मोठे झाले. आणि त्यामुळे एक म्हणता येईल की तिथे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये एनर्जी बूस्ट झाली आणि ह्या सगळ्या कारणांमुळे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आपल्याला तिथे बघायला मिळत आहे. त्याशिवाय गुजरातमधलं तुम्ही जर अमित शहाची रॅली बोललात तर त्याच्यात तेच टक्कर देण्याचा प्रयत्न म्हणता शकते. कारण की असेच मोठे चेहरे जे आहेत पक्षातले ते आपल्याला इथं बघायला मिळत आहेत. आणि राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे पब्लिक मिटिंग देखील घेणार आहेत, लोकांना संबोधित देखील करणार आहे असं देखील कळलंय. त्यामुळे ऑल ओव्हर द की तिथून आपला दक्षिण भारत जो आहे तो काबीज करण्याचा हा एक आणखी एक म्हणता येईल की प्रयत्न आहे, एक रामबाण आहे त्यांचा, जो तो प्रयत्न करत आहे. बरं. आणि आता उमेदवारी अर्ज तर भरून झालेला आहे, आपण दृश्य पाहतोय. त्यानंतरचे कार्यक्रम कसे किती वाजेपर्यंत, कारण आज महाराष्ट्रात सुद्धा राहुल गांधींची एक सभा आहे. यानंतर श्वेता एक महत्वाचं काम होतं जे की नामांकन नंतर आता त्यांची पब्लिक रॅली होणार आहे. लोकांशी ते वन टू वन होतील आणि त्यानंतर मग महाराष्ट्रासाठी तिथूनच ते निघणार असल्याची माहिती आहे. अगदी बरोबर वैशाली, आपण दृश्य दाखवत आहे. राहुल गांधी आपला उमेदवारी अर्ज भरत असताना त्यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचे बडे नेते सुद्धा आहेत आणि अर्थात प्लस पॉइंट त्यांची बहीण प्रियंका गांधी सरचिटणीस झाल्यानंतर पहिल्यांदाच दक्षिण भारतात केरळमध्ये वायनाडमध्ये ते आलेले आहेत आणि हे दोघे मिळून असा एक रोड शो करणार आहे जो सगळ्यांच्याच लक्षात राहील. अर्थात दक्षिण भारतात काँग्रेसची किती पकड आहे, किती वर्चस्व आहे हे दाखवण्याचा गांधी परिवाराचा प्रयत्न आणि त्यासाठीच ते वायनाडमध्ये दाखल झालेत. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर एक रॅली आणि त्यानंतर एक सभेला सुद्धा संबोधित करतील राहुल गांधी. धन्यवाद वैशाली तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. नमस्कार, मी श्वेता वडके दांडेकर. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि यावेळेला सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी 2 मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. एक म्हणजे उत्तर प्रदेशातील त्यांचा पारंपरिक असलेला अमेठी हा मतदारसंघ आणि केरळमधील वायनाड हा दुसरा मतदारसंघ.
या दोन ठिकाणून राहुल गांधी आपलं नशीब आजमावणार आहेत। राहुल गांधी आज वायनाडमध्ये मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत, अर्थात त्यांनी केला। आणि यावेळी राहुल गांधी यांच्या सोबत काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी सुद्धा उपस्थित आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी वायनाडमध्ये काँग्रेसनं रॅलीचं आयोजन केले, अर्थात आधी हा उमेदवारी अर्ज दाखल केला आणि आता रोड शोला सुरुवात होणार आहे। याशिवाय देशातील 22 शहरांमध्ये काँग्रेस आपल्या जाहीरनाम्यावरती पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहे। आणि आधी उमेदवारी अर्ज दाखल केला वायनाडमध्ये प्रियांका गांधी आणि राहुल गांधी हे दाखल झाले, त्यानंतर आपला उमेदवारी अर्ज राहुल गांधींनी दाखल केला आणि आता रोड शोची तयारी जोरात सुरू आहे। कारण काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात वायनाडमध्ये जमलेले आहेत, लोकांची अगदी तुफान गर्दी दिसते आणि आता थोड्याच वेळात या रोड शोला सुरुवात होईल आणि शक्ती प्रदर्शन करतील राहुल गांधी आणि प्रियांका गांधी। राहुल गांधींनी अर्ज दाखल केला त्यावेळीची दृश्य आपण पाहतोय आणि त्यानंतर लोकांची इतकी प्रचंड मोठी गर्दी आहे, कारण फक्त उत्तर भारतच नव्हे तर दक्षिण भारत सुद्धा आम्ही काबीज करणार, आमचं वर्चस्व तिथे सुद्धा आहे असं दाखवण्याचा गांधी परिवाराचा प्रयत्न आणि त्यामुळेच राहुल गांधींनी दक्षिण भारतातल्या या मतदारसंघाची निवड केलेली असावी। तर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी वायनाडचीच निवड राहुल गांधींनी का केली, तर त्याची कारण वायनाड काँग्रेससाठी अगदी सुरक्षित मतदारसंघ मानला जातो। वायनाड मतदारसंघ हा 3 राज्यांना जोडला गेलेला आहे, अर्थात हा मतदारसंघ जिंकल्यानंतर 3 राज्यांशी संपर्क आणि संबंध चांगले होतील। वायनाडची जागा 2014 मध्ये काँग्रेसनं जिंकलेली होती। 2014 मध्ये काँग्रेसचे एमआय शहनवाज यांना 41.20% मतं वायनाडमध्ये मिळाली होती आणि काँग्रेसचाच उमेदवार 2014 मध्ये जिंकला होता आणि आता राहुल गांधी लढतायत। 2009 मध्ये सुद्धा एमआय शहनवाजांना 49.86% मतं मिळाली होती आणि आता थेट काँग्रेस अध्यक्षच लढतायत म्हटल्यावर यांना विश्वास आहे की नक्कीच राहुल गांधी निवडून येतील। तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराचा जोर केलेला आहे। उत्तर प्रदेशातल्या पारंपरिक असलेल्या अमेठी आणि केरळातल्या वायनाड या 2 मतदारसंघातून राहुल गांधी आपलं नशीब आजमावतायत। आज वायनाडमध्ये त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि यावरून भाजपच्या अमेठी मतदारसंघातील उमेदवार स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावरती निशाणा साधलाय। लखनौ विमानतळावरती दाखल झाल्यानंतर स्मृती इराणींनी पत्रकारांशी बोलताना राहुल गांधींना लक्ष्य केलं। ये अपने आप में एक बहुत बड़ा संकेत है कि जिस व्यक्ति ने अमेठी के कंधे पर चढ़कर सत्ता 15 साल तक भोगी, वो व्यक्ति आज अमेठी छोड़कर किसी और लोकसभा क्षेत्र में अपना पर्चा भरने जा रहा है। अमेठी का ये अपमान और अमेठी से ये धोखा अमेठी की जनता बर्दाश्त नहीं करेगी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।